बसा सर, बसा. तर रंगसेवकांनो, आज 3 दिवस जी आपण नाट्य कार्यशाळा घेतलेली आहे त्याचा आज सहभाग प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम. वा म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे. आपलं ब्रीदवाक्य काय आहे? चला उचलूया नाटकाचा वसा. वा 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 वा. तर आज आपल्याला कोण लाभलंय ओळखलं का? नाट्य तपस्वी पृथ्वी प्रताप सर. सरांची कारकीर्द काय सांगू, 25 वर्ष झाले सर नाट्यसेवा करतायत. सर तुमचे आभार आहे सर, तुम्ही इथपर्यंत आलात. नाही पाटील माझे कसले आभार म्हणताय पाटील? माझे कसले आभार? मी खरं सांगू तर 25 वर्ष झाली मी रंगभूमीवर कार्यरत आहे, काम करतोय. कारण मला पण आसक्ती आहे ना रंगभूमीविषयी. काय होतं, मी वेगवेगळ्या शिबिरांमध्ये जातो, मी अशा नव्या नव्या रंगभूमीशी नाळ जोडू पाहणाऱ्या कलाकारांना भेटतो. कारण मला फार बरं वाटतं. मग मी माझा गतकाळ त्यांच्यात शोधत असतो की काय, असं मला सतत वाटत असतं. म्हणून मी जातो आणि मी ही जी काही शिबिरं घेतो किंवा अटेंड करतो म्हणा, किंवा जातो कुठेतरी मार्गदर्शन करतो, तर त्याचे काही पैसे घेत नाही मी. काय सांगता? पैसे काय घ्यायचे? आपण रंगभूमीसाठी सगळे इथे जमलेलो आहोत. पैसे काय घ्यायचे त्याचे मला सांगा. खरंय सर, खरंय सर. बापरे, तुमचं हे जे असं अमृत वचन आहे ना सर, हे माझ्या पोरांच्या कानावर पडावं, त्यांच्यात तो कानामध्ये असा अमृताचा रस जावा, यासाठी मी तुमच्याशी संपर्क साधला, तुम्हाला बोलवलं सर इथं संपर्कात. सर खतरनाक म्हणजे सर आता हे जे 3 दिवसाचा नाट्य कार्यशाळेचा जो झंझावात आम्ही केलेला आहे सर, तुम्हाला माहिती सर, नाट्य कार्यशाळा म्हणजे शिवधनुष्य ते असं पेलता येत नाही सर पटकन. असं ते काय झालं, कसं झालं, म्हणजे कसं माझ्या डोक्यात आलं, कागदावर कृतीत उतरलं सर. माझं मला कळलं नाही सर, खरं सांगतो. 3 दिवस सलग हा झंझावात चालू होता सर. पाटील नाही, छान आहे, मला आनंदच आहे याचा. पण आपली हे जे काही नाट्य कार्यशाळा आहे ही 3च दिवसांची आहे की नाही? हो सर. मग आपण ह्याला झंझावात नको म्हणूया, आपण ह्याला एक वाऱ्याची आस्फुट अशी एवढी झुळूक म्हणूया. 3च दिवसाची आहे की नाही? अधिकार आहे सर, तुमचा अधिकार आहे. तुम्ही सर सूर्य आम्ही बुडाला लागलेले जे मिनमिनते दिवे ना ते लावून फिरणारे काजवे सर, खरं सांगतो. नाही आहे, उदाहरण रंजक आहे, पण गरजच नव्हती याची. नाही सर, असं नाही उदाहरण रंजक. तुमच्या समोर आम्ही काहीच नाही सर. तुम्हाला खोटं वाटेल सर, हा जो झंझावात चालू होता ना, हा झंझावात म्हणजे मला असं वाटत होतं की नटेश्वराची नजर माझ्यावर आहे सर. मी नटेश्वराच्या अशा नजरेत फिरतोय असं मला वाटायचं. नटेश्वराच्या नजरेत फिरताय तुम्ही? हो सर, एकदा तर नटेश्वराशी चालत गेले सर माझ्यासमोर. इथून नटेश्वर चालत गेले? हो सर. कार्यशाळा सुरू असताना? हो सर, माझ्याकडे बघत होते सर. त्यांच्या डोळ्यात मला दिसलं सर, बापू तू हे जे काही करतोय ना, धन्य धन्य तू धन्य. हे असं जळगावच्या भाषेत बोलून गेले नटेश्वर? सर आपल्या मनात जसा देव असतो तसंच बोलतो ना सर. हा सर. कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे सर. आपण सहभागाचं प्रमाणपत्र वाटायचं का? पहिली आहे आपली नाट्य रंगसेविका शिवाली बाळा परब. ये शिवाली, सॉरी सर हे घ्या. सर पाया पडते गुरुवर्य. असू दे. पाटील हा कोण आहे? हा सर, हा कोण आहे? गुरुवर्य, ते नाट्य कोहिनूर विराजी जगताप आहेत. मोस्ट सिनियर आहेत. म्हणजे ह्यांची कामगिरी आहे ना, हिमालयापेक्षा मोठी आहे. अरे बापरे, हो का? काय असं काय केलं काय यांनी? माझ्या शिबिराचा माझी विद्यार्थी आहे सर हा. बर. म्हणजे माझ्या पहिल्या शिबिराचा सर 49 पळून गेले, पण हा टिकला कारण हा चिवट होता, हा राहिला सर. बर, पण यांनी केलंय काय असं? केलं म्हणजे खूप काही केलंय सर. अरे सांगणार रे तू, काय नाट्यकर्म केलंय सांग. बोल सर. या हॉलचा दरवाजा मी उघडतो सर. याच्या सगळ्या चाव्या माझ्याकडे असतात सर. वा. आणि सर ही मुलं आली ना की यांच्याकडून हॉलमध्ये झाडू मारून घेणे, सतरंजी टाकणे, पाणी भरून घेणे, ही सगळी कामं सर मी करून घेतो सर. शिबिर चालू असताना इथे कुत्र्यांचा खूप त्रास होतो सर. पण कुत्रे आले की मी दगड घेऊन असा त्यांना मारतो आणि हाकलून लावतो सर.
सर 3 तास सर 3 तास मी एक कुत्रा इकडे फिरकू देत नाही सर. गेली 4 वर्ष हा माझा यज्ञ सुरू आहे सर. वा 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 जबरदस्त काम करतोय तू. गेली 4 वर्ष झाले सतत अहोरात्र काम करतो. बस बाळा बस 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 नाही, राहू दे बाळा जा. सर बसा तुम्ही बसा सर. सुरू करा कार्यक्रम. शिवाली बाळा पटकन सुरू कर सरांना वेळ नाही. रंगमंचावर उपस्थित मान्यवर आणि रंगसेवक मित्र मैत्रिणींनो, गुरुवर्य तुम्हाला सांगायचं झालं तर हे नाट्य शिबिर माझ्या आयुष्यातलं ते वळण आहे जे मी घेतलं आणि मला आयुष्याची एक वेगळी वाट दिसली, वेगळं आयुष्य दिसलं, वेगळं जग दिसलं गुरुवर्य. 3 दिवस झालंय फक्त हे. मला आनंद होतोय सांगताना की हे फक्त नाट्य शिबिर नाहीये गुरुवर्य, हा इतिहास आहे, हा एक कॅनव्हास आहे आणि हे नाट्य शिबिर नसून, हे फक्त नाट्य शिबिर नसून हे नाट्य मनवंतर आहे. ए बाळा ए नाट्य मनवंतर 3 दिवसात कार्यशाळेत नाट्य मनवंतर अर्थ माहितीये ना? नाट्य मनवंतराचा अर्थ सांग मला. हा नाट्य मनवंतराचा अर्थ सांग मला. हा हा नाट्य मनवंतराचा अर्थ सांगा मला. नाही सर मी एवढं कठीण शिकवतच नाही सर. एकदम सोपं सोपं शिकवतो. मुळात मी कठीण शिकवत नाही त्यामुळे मला पण मग नाट्य मनवंतर का म्हणतेस? कुठे ऐकलायस हा शब्द? इस्त्रीच्या कपड्यात एक पेपर असतो त्याच्यावर नाट्य मनवंतर असा वाचलायस का? मला सांग काय नाट्य मनवंतराचा अर्थ तर कळलाय का मला? कळू दे ना. नाही सर, ते माझ्या नजरेस गेली होते एकदा. नजरेस गेले. कर बाळा कर संपवूया ते आपण माझ्या मनस्मृतीला आले म्हणून मी बोलले सर. म्हणून बाळा फक्त स्मृतीश येतं संपवूया आपण कार्यक्रम. चला तर मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय सर की हे 3 दिवसाचं दीर्घ काळाचं नाट्य शिबिर आम्ही सगळे मिळून जगलोय सर, जगलोय. वा वा खरंय सर खरंय. आणि आज जे काही माझा सन्मान झालाय, माझी इतिहासात नोंद झाली, क्षितिजावर मी झळकते आहे, माझं कर्तृत्व दिसतंय. कर्तृत्व काहीतरी म्हणते ही. कर्तृत्व नाही का कर्तृत्व. मुळात हे उगमस्थान कुणीतरी सिमेंटने बुजू आधी. सर काय कुतृत्व कसं असेल? कर्तृत्व आहे की नाही पाटील? हो. मग कर्तृत्व हे असं कसं होऊन जातं. बोल बाळा बोल. संपवा लवकर कार्यक्रम. नाही सर, ते माझं नाहीये सर. म्हणजे हा जो सन्मान आहे तो माझ्या आई बाबांचा, माझ्या गुरुवर्यांचा आहे सर. मला तुम्हाला सांगायचंय सर की ह्या क्षेत्रासाठी माझ्या आईचा नकार होता. मग चांगलं केलं होतं तिने. नाही गुरुवर्य, नकार असून सुद्धा मी घरातून रिकामी हाती निघाले गुरुवर्य. बरोबर. मी रिकामी हाती निघाले. मी जाताना काहीच न घेता निघाले आणि तिला म्हंटल की मी जाताना रिकामी हाती जाते पण येताना दैदिप्यमान तेजोवलय घेऊन येईन गुरुवर्य. वा सुंदर आहे. त्यापेक्षा 5 रुपयाची कोथिंबीर नेलीस तर जास्त आनंद होईल आईला. ते जो वलय अक्षर सुद्धा 5 आहेत ग. तुमचं शिबिर 3 दिवस सुद्धा 3. कशाला मरायला करायचंय दैदिप्यमान तेजोवलय? नाही गुरुवर्य, ते तेजोवलय माझ्या आईच्या डोळ्यात आता मला दिसणार आहे. ती आज इथे असती तर ती काय बोलली असती? चल घरी चल एवढंच म्हणले असते. चल संपवा. नाट्य महर्षी हेमंतजी पाटीलजी आणि नाट्य प्रपालक विराजी जगतापजी, तुम्हा दोघांचे मनापासून आभार. या नाट्य सेविकेला रंगमंचावर उभं राहायला शिकवलं. मी आज इथे सगळ्यांची उपस्थितीत वचन देते की मी हे रंगभूमीवर माझं कोरलेलं नाव आहे ते आभारी ठेवीन. वा सुंदर. बाळा जा घरनं वाटीभर तेल आण जा. का? आता रंगभूमीच्या कपाळावर खोक पाडलीस ना त्याला लावावं लागेल. जा गुरुवर्य, बस बाळा बस. चला संपवा लवकर. कोणी असेल दुसरं तर देतो आणि निघतो मी. हो सर 1 मिनिट सर. 3 दिवसाचं पुढची केलेलं आहे. रंगसेविका आहे. 1 मिनिट हा. नाट्य मनवंतर हिला. हा आमची नाट्यखळी प्रियदर्शनी बाळा इंदलकर. सर ठीक आहे तुम्ही ये बाळा. घे पण बाळा घे. सर इकडे फोटो. सर फोटो सर. हो देतो मी पाटील. जा बस बाळा. बाळा जा बस. सर तिला बोलायचं असेल 2 शब्द. नका बस. मानाचा दंडवत. मी आज रंगभूमीचे आभार नाही मानणार आहे. मी तिचे उपकार फेडणार आहे. वा मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय सर. या 3 दिवसाच्या दीर्घकालीन नाट्य शिबिरानंतर
माझ्यातली लेखिका जागी झालीये. वा वा वा, सुंदर लिहिते बरं, सुंदर. 3 दिवसात सुंदर लिहिते. हो हो, अप्रतिम लेखन, अप्रतिम. या 3 दिवसांच्या दीर्घ प्रवासावरती मी 400 पानी पुस्तक लिहिलेलं आहे. ए, क्या ए, बात है. ए, ए, मुली ए मुली अरे मी देतो ना. काय हा? 3 दिवसीय शिबिर अर्थात नाट्य सरितेतील माझा मुक्त विहार. वा 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 वा, जबरदस्त, उत्तम लेखन केलंय. पाटील कसलं उत्तम लेखन. पाटील 3 दिवसाची कार्यशाळा, त्याच्यात तिने 400 पानांचं पुस्तक लिहिलेलं आहे. मोठ्या मोठ्या महापुरुषांची आत्मचरित्र पण 275व्या पानावर संपतात. 400 पानाचं पुस्तक हिने 3 दिवसाच्या कार्यशाळेत लिहून काढलेलं आहे. सर 40 पानांची फक्त प्रस्तावनाच आहे सर. कुणी लिहिली आहे ही? सर खुद्द नाट्य प्रपालक विराजजी जगताप सर. हा कुत्रे हाकले आहे, हा कसं लिहिल? हा काय कसं काय प्रस्तावना लिहिली आहे ह्याने? सर ही काय प्रस्तावना लिहिली असेल ह्याने, मला सांग. असं नाहीये सर. हे बघा काय झालंय. शक्यच नाहीये हे. 3 दिवसात पुस्तक लिहिलंय अक्का. अगं कळतंय का तुला? पहिला दिवस ओळखीत जातो, दुसरा लेट येण्यात जातो आणि तिसरा संपलं या दुःखात जातो. 3 दिवसात कोणी कसं 400 पानी लिहिल? सर झालं काय सर, मी खूप वाहवत गेले या अनुभवांमध्ये सर. इतके वेगवेगळे अनुभव या 3 दिवसांमध्ये आलेत सर. या दीर्घ काळामध्ये माझ्यासाठी नाट्य क्षेत्रातली अनेक नवनवीन दालनं उघडलेली आहेत सर. सर खरंच म्हणजे मी काय लिहू काय नको असं होत होतं मला. शेवटी मला असं जाणवलं की खूप जगून झालंय. आता या दीर्घकालीन नाट्य प्रवासानंतर निवृत्ती पश्चात कृतज्ञता यावरही मी भाष्य केलेलं आहे सर. कुठली वा, निवृत्ती? वा, वा, वा. कुठला नाट्य प्रवास? आधी घरातनं चप्पल घालून निघ तरी रंगभूमीकडे. कुठला नाट्य प्रवास? आधी रंगभूमीकडनं तुला स्वीकृती मिळू दे, मग तू निवृत्ती घे ग. काय काय सर एकदा तुम्ही वाचून बघाल तर तुम्हाला लक्षात येईल सर माझं. सर बसा सर, तुम्हाला अधिकार आहे सर, तुम्हाला अधिकार आहे. खरं सांगतो, तुम्ही मोराचा पिसारा आहे सर, आम्ही बकरीची शेपटी आहे सर. हो, ना इज्जत झाकता येत ना माशा हाकलता येत. पाटील नका ना देऊ उदाहरण, जरा थांबा ना, सर तुम्ही जरा शांत बसा. नाही सर, तरी झालेलं असेल तर जा बाई तू. प्रियदर्शनीचं नाट्य क्षेत्रातलं हे पहिलं पुष्प तुमच्या हातून प्रकाशित व्हावं अशी माझी इच्छा आहे. प्रकाशन चला सर, जरा फोटो झालेलं फोटो, आहे. सर, एक फोटो. झालं सर, प्रकाशन फोटो, सर. प्रकाशन फोटो सर, फोटो, सर. हे बघ सर 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 नका करू सर. सर तुम्ही अधिकार आहे सर तुमचा, असं नका करा. चांगलं मला वाटलं होतं काहीतरी वा असं. वा 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 वा, प्रियदर्शनी अभिनंदन तुझ्या. रंगकर्मी माझं नाव गोंधळ. जा बस. बस प्रिया बस. सर आपण बाकीचे द्यायचे का आता? पुढचं देऊ का मी? सर हे बाकीचे देऊ का मी? प्रत्येकाने आपापलं घ्या सर, असं निवडून. नका- सर- पालटून पालटून घ्या नंतर. सर असं नका करा ना सर. ते काय म्हणजे खिराफत आहे का सर वाटायला? सर आपण हे जे 2-3 जण आहे ना सर, त्यांनाच फक्त आपण देऊ. दत्तू उठ रे. येतं सर, दत्तूला द्या. परमानंद. काय नाव आहे याचं? परमानंद. हा, हो हा परमानंद आहे. त्याचं नाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय का तरी बघा एकदा. परमानंद नाव आहे याचं. सर ह्या दोघांना एकत्र द्या बरं तुम्ही. धरा रे हातामध्ये. ए ए हाकलू द्या त्याला कुत्रे, काय कामाचा नाही येतो. फोटोच्या तरी कामाचा आहे सर तो. वा वा वा, टाळ्या झाल्या पाहिजे प्रचंड. झालं हा, हा. झालेलं आहे. हा. आवरा लवकर, संपवा चला. झालेलं आहे तू. ए काय रे? हा. सर मनोगत मनोगत घे. काय काय तुला? मनोगत मनोगत शब्द सुद्धा तुझ्यापेक्षा वितभर जास्त आहे. तू कशाला मनोगत घेतोयस? नाही सर, घेऊ द्या ना सर. आपण काय करू, दोघांचं एकत्र मनोगत घेऊन टाकू, म्हणजे वेळच वाचेल ना सर. संपवा लवकर, हा, हा. संपवा. दोघांनी पटकन करा. हा. चला चला घ्या, स्टार्ट कर. गुरुजन, तुमची परवानगी असेल तर माझ्या मनोगताचे 2 शब्द वधू का? वधू का? वधणार आहेस तू. दीर्घ चिंतनानंतर एक निष्कर्ष निघतो, जो समाजासमोर मांडताना एखादा विद्वान जो संवाद साधतो त्याला वधणं म्हणतात. तू फक्त ओठ फाकव आणि हवा सोड शब्द येतील. वदना म्हणतोय मी, वदणार. सर तुम्ही बसून घ्या. नमस्कार, मी छोटा दत्तू. नमस्कार, मी मोठा पम्या. काय नाव आहे ती? दत्तू आणि परमानंद. नका सांगू. हा, वा. अभिवादन करतो. या गरम भूमीवरील ए इकडे ये रे, इकडे ये. सर 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 कशावर? या गरम तुझ्या भूमीवरील बापाने ठेवली गरम भूमी? रंगभूमीला गरम भूमी म्हणशील? कुठली नाटकं करणार आहेस? कबूतरवाली? हो म्हण, मी येईन. ही नाटकं करणार आहेस तू? गरमभूमी म्हणतोय, रंगभूमी म्हण. चिंता नसावी गुरुजन, शब्दोच्चारापेक्षा भावना महत्वाच्या. पाणी म्हणा, पाणी म्हणा, तहान ही भागतेच. थोबाड फोडीन का बस. सर, सर. मला सांगतोय पाणी म्हणा, पाणी म्हणा. दोन्ही वेळेस स्वतः पाणीच म्हणालेला आहे.
सर स्वतः बसून घ्या तुम्ही प्लीज सर बसून घ्या हे करा काय ते आहे ते सांगा पटापट काय ते आणि जा पटकन. तर आम्हाला हे सांगावयाचे होते की मी मोठा पम्या आणि मी छोटा दत्तू. आम्ही जे दिग्दर्शनाचा पायंडा पाडण्याचे ठरवलेले आहे तो पायंडा आम्हाला ह्या नाट्यकुंडामध्ये जी नाट्य शिदोरी मिळाली आहे त्यातून आम्ही पाडणार आहोत आणि त्यानंतर आम्ही त्या शिदोरीद्वारे कॉर्सेसिस लोणार स्पिलबर्ग ह्यांना मागे टाकणार आहोत. हो बुमराह गिलेस्पी तुझ्या बापाने आणले होते नाटकात. कुठलं नाटक केलंय बुमराहनं मला सांगा. बुमराह गिलेस्पी क्रिकेटर आहेत की नाही? सर काय वाटेल ते बोलाल का दोघं? सर जाऊ हा? सर 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 कॉर्सेसीला तू कॉर्सेसी म्हणालास, नोलानला तू लोणार म्हणाला. काय प्रकल्प आहे तो? वाटेल ते बोलताय. दिग्दर्शनात पायंडा घालणार आहे. दिग्दर्शन म्हणतो हा आणि पायंडा घालायला निघालाय. सर क्षणातच संपेल सर. क्षणात काय केलंय यांनी पायंडा मी घालण्यासारखं? सांगतो सर तुम्ही काय केलंय ते सांगा आधी आणि मग करून दाखवा. आम्ही 30 सेकंदाची एक छोटी चित्रफित केलेली आहे. आम्ही नमुना सादर करू का? कर मर कर काय ते करा करा. करा लवकर करा. चल 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 चल. हा रेडी सुरू करतो. हा आई अरे वा. कंटाळा आला. अरे बाप. दत्तू कसा आहेसा? मी ठीक आहे. कंटाळा आलायसा? हो मग चल जाऊसा. चल. वा जोरदार जोरदार वा 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 सर. हे काय आहे हे पाटील? गुरुजन ह्याच्यातून आम्ही समाज प्रबोधन करतो. काय प्रबोधन केलंयस? सर आळस म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे. गप्प रे, गप्प बस. अरे हे काय आहे? सर तुम्ही चिडू नका तुम्हाला अधिकार आहे सर. सर तुम्हाला अधिकार आहे सर. तुम्ही म्हणजे बगड्याचे पाय आम्ही म्हणजे बदकाचे पाय सर. ए ए ए श्श, ए कुत्रे हाकल्या इकडे ये. दगड उचल ह्याच्या डोक्यात घाल. सर घाल ह्याच्या डोक्यात. नाही सर नाट्य प्रपालक म्हणतोय याला. नाही. हा नाट्य रेबीज आहे. सर. याला घडवलंयस तू. नाही सर असं नका म्हणू. ही मुलं घडवतोयस तू. सर संपलंय संपलेलं आहे. चला निघा सगळ्यांनी घरी जा. सर माझं मनोगत बाकी आहे तेवढं मी करून घेऊ का? अरे बापरे. तुला मनोगत करायचंय? हो. सर्टिफिकेट द्या. सर, certificate घ्या. सर, सर, गुरुवर्य, माझं, सर, माझं. सगळं घ्या. सर माझं घ्या. सर आमचं पण घ्या. सर सर वा 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 वा. हे हास्य महर्षींनो अतुलनीय असा परफॉर्मन्स दिलात. प्रसादा. वा 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 ला जवाब. आजकाल काय होतं की उन्हाळ्याची जरा चाहूल जरी लागली तरी आंब्यांच्या आधी शिबिरं येतात. कोण शिबिरं घेतंय, शिकवणार कोण आहे याची माहिती पालकांनी घ्यायलाच हवी आणि मगच त्या मुलांना पाठवायला हवं शिबिरात. त्याच्यात ते व्यक्तिमत्व विकास असं पण देतात. नाट्य प्रशिक्षण वेगळं, व्यक्तिमत्व विकास वेगळा, याचा विचार पालकांनी पण केला पाहिजे आणि मग अशा प्रकारच्या शिबिरांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाचा विषय होता आणि त्या विषयाला तुम्ही या मंचावरून हात घातलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन. सगळ्यांची कॅरेक्टर्स खूप रंजक, बहार आणलीत सगळ्यांनी, मजा आली. वंडरफुल. मंडळी असं म्हणतात की रांगेचा फायदा सगळ्यांनाच, मग तो विनोदाला का नाही? चला बघूया या रांगेचा विनोद निर्मितीला काय फायदा होतोय ते. जे दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. जेवतेस? इकडे बघ ना म्हणे जेवू दे बसाऱ्या. ऐका ना म्हणजे आधीच सगळ्यात आधी मी तुमची माफी मागते. नाही काय झालं 500 लोकांचं जेवण सांगितलेलं आम्ही पण 800 लोक जेवून गेली. अजून लोक चालूच आहेत, येतातच आहेत. त्यामुळे जेवण जरा संपलंय पण 10 मिनिटात काउंटर सुरू होईल. त्याच्यामुळे रुसू नका आणि जेवल्याशिवाय जाऊ नका. नाही आत्या तुझं घातला का गोंधळ आले 5 मिनिटात. नाही तसं आमचं नातं घट्ट नाही. नाही हो उगाच आपला 2 तास इथं ताट करायचा. फक्त डाळ भात सुरलाय. फक्त डाळ भात आहे. डाळ भात लोणचं कोण नाही कोणसा. ए लहान मुली, ए लहान मुली, धडपडशील बस.
नाही तिचं लहान मुलीचं कॅरेक्टर कळत नाही मग सांगावं लागतं. डाल भात तर डाल भात तेवढा तरी खाऊया, किती उशीर झालो आहे. काय डाळ भात खाऊया? 11 रुपये आयरात टाकलेत माहितीये तुला? पूर्ण जेवून जाऊया. 11 रुपये गप्रवा माका काय माहित नाही. रिकामा पाकिट आपण न चिकटवलेला दिला माका काय माहित नाही. माझी आयडिया आवडली का नाही? पाकिट दिलं पण ते चिकटवलंच नाही. त्यांना वाटतं ह्याच्यात पैसे भरले आहेत तर पडले असतील. बाकी एकदम चांगला जमता तुमचा. हॅलो, गप्पा कमी मारा, तिकडे लक्ष द्या ना. काउंटर सुरू झालाय का जरा बघा. हा, लक्ष आमचा. पुढचे लोक पुढे जाऊ नको, आमका काय दिसणार नाही. मोठी आली सांगता ती. तसं नाही, मला जरा भूक लागली आहे म्हणून. भूक लागली आहे आमका काय वाळवी लागली आहे? कौतिक सांगता भूक लागली आहे. इथं कावडं ओळखतात पोटात. हे इथे काय रे? सुरू करणार नाही काय. नाही नाही सर नाही, जेवणाच्या रांगेत उभा आहे प्लीज प्लीज. सर तुम्ही महाराष्ट्राला असो तर रांगेत तुम्ही पुढे जा. अरे नाही खरंच मी नको. सांगतो ना तुम्ही सांगा. अरे अहो खरंच नको सांगा. नको खरंच सांग. या सर. राजा तर येस सर या. नमस्कार. हॅलो हॅलो. अरे सॉरी मी सगळ्यांच्या पुढे आलो. व्हेरी सॉरी. थँक्यू 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 सो मच. सॉरी सॉरी. सर 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 एक सेल्फी काढू. आम्हाला पण घ्या ना. आमका पण घेऊ हा. आमका. सगळेच थँक्यू सर. सर समीर सर समीर सर समीर सर समीर सर सर एक माझ्यावर इकडे तुम्ही नका. मी येतोय मी येतोय. हो ना बाबा. अरे काय खांदार हे काय कुठली सेल्फी आहे यार हे नका करू. काढला. अरे सगळा मोकळं झालं. चला लाईन पुढे जाऊ द्या. इकडे मागे लाईन आहे ना. इथून आहे ना आता. उलट कसं उभे राहतात तुम्ही? तुमका बघितला ना एकदम असं हे झाला. ओ तुमचा सगळा बघतो मी. तुमचा सगळा बघा लय आवडता. थँक्यू थँक्यू सो मच. मी ना अख्खा दिवस बघत बसतोय. होय. 24 तास बघतोय. 1 मिनिट पण सोड नाही. मग आता तुम्ही इथे आहात का घरी आहात? प्लीज करू नका. हे प्लीज करू नका. रिलॅक्स. ऑर्डर जेवून घ्यायचं बरं का? ऑर्डर पाहुणे मंडळी जेवल्याशिवाय जायचं नाही कुणी. जेवल्याशिवाय जाय कळलं का? जेवल्याशिवाय जायचं नाही. नाही अहो जेवल्याशिवाय जेवण संपलंय सगळं. काय सांगताय? मग जेवायला जेवण हॅलो. तुम्ही इकडं. येस. तुमचं चालूच आहे का अजून? अरे तिसरा राऊंड आहे केला का आता? ते जेवलं जात नाही, जरा हळूहळू जेव. काय तुम्ही ऐकलं? अरे येस. हॅलो यू काय म्हणताय? वारी वारी. Yes, yes. तुम्ही बसा केला का? तुम्ही उभं आम्हाला बरं वाटत नाही तुम्ही असं अहो उभं नाही आहे. ऑलरेडी मी पुढे आलोय. होईल आता सुरू होईल. काही नाही, टेन्शन नाही, नाही. तुम्ही बसा इथं. अहो नाही खरंच सांगतो. बसा, तुम्ही बसा इथं. नाही अरे बसा की. नाही सर येस. अरे नाही. बसा हो येस. नाही घेत तुम्ही यार हे नका करू असं यार. हे ऑड होत. अरे आम्हाला नरकात बी जागा मिळायची नाही का नाही, तुम्हाला नाही, नाही. thank you, thank you. नाही नाही तुम्ही बसा. तुम्हाला इथं स्पेशल टाट आम्ही आणून देणार. स्वतः जाऊन घेऊन येणार मी स्पेशल मध्ये. येस येस. कळलं का? थँक्यू असं थँक्यू. आणणार. जेवण संपलंय. अरे तुम्हाला एक सांगितलेलं काय म्हणलं आप्पा? गाडी अडकली. अरे थांबा मी बघतो गाडीच. अरे गाड्यांचं तुम्हाला अरे टेम्पो काढ किती हो? हे जेवणाचं काउंटर सुरू झालं. सुरू झालं. भूक लागलेली. पटकन जेवण सुरू झालं. सर मला तुमच्या बरोबर एक फोटो काढायचा आहे. हो येस काढा ना. येस. तुमचा मोबाईल काढा ना जरा. माझ्या मोबाईलवर काढायचं आहे. हा माझे दुर्कुट आहे, त्याच्यावर दिसत नाही. धुरकुट दिसतंय हा, तुमच्या मोबाईल. एकदम हो हो, असं आहे. अरे पण माझ्या मोबाईलवर फोटो काढल्यावर मी तुम्हाला पाठवू कसा? नका पाठवा, असं काय नाही. मग फोटो कशाला जेव रे? आले आले पुऱ्या आलेत पुऱ्या. अरे पुऱ्या आले पुऱ्या आले. मला माहितच नाही, पुऱ्या आल्या. पुऱ्या आल्या रे. पुऱ्या आल्या. अरे तुम्ही माझ्या मागे होतात ना. हो ते तुम्हाला पण मिळालं जेवण म्हणजे. तुम्हाला नाही अजून मिळालं?
हा ते स्पेशल म्हणाले ताट आणणार आहेत म्हणाले तर ते आणतील बहुतेक. व भाजी बारी दिसताय तर मस्त मजा गुलाबजाम बनवत मी 2 घेतले तुम्ही एकच घेतलाय होय तर व इथं बघा गुलाबजाम मध्ये पिस्तो अच्छा तुमच्याकडे नाही गुलाबजामुन बरं सॉरी ताट नाही ना तुमच्याकडे मी ऍक्च्युली परत उभा राहतो मला बरं खाता पडेल काय थोडंसं नाही परत उभा राहतो मला घ्या जरासं. नाही खरंच नको मी त्यात थोडासा घ्या नाही नाही त्याच्यात काय आहे नाही खरंच नको मला त्यांनी सांगितलंय मला तो बोलला आणि तो स्वतःच गायब झाला मी आणू काय नाही तुम्ही नका आणू नाही मी तसं आणणारच नव्हतो कॉमेडी केली कॉमेडी तुमच्यासारखं करतात ते कधी पुढे बघ ना पुढे बघ ना सर सर तुम्ही नका अरे नाही खरंच नाही, नको तुम्ही रांगेत नका उभे अहो मी अहो खरंच नाही सर पुढे हो येस हॅलो अहो खरंच नको काही या सर या पुढे येस काहीच टेन्शन नाही हे बंद झालंय वाटतं परत बंद झालंय हो फुगा संपला तो परत अच्छा म्हणून रांग थांबली आहे. ते असतील मला कसं माहिती असेल तुम्हाला काय एक मिनिट हॅलो नमस्कार तू होय समीर चौगुले आई शपथ येस आई शपथ हो अरे, काय तुम्ही काय करताय अरे मी फॅन आहे Relax, तुमचा I know, relax, relax. तुम इथे इथे कसं इथे जेवणासाठी रांगेत उभा आहे पण पुऱ्या संपल्या आता. तुम्ही रांगेत उभं राहायचं नाही नाही. अरे तुम्ही रांगेत नाही उभं राहायचं साहेब अरे, असं अरे, हे काय इब्रत आहे का नाही आमची नाही. हा? इब्रत राहील का नाही तुम्ही अहो तसं नाही प्रेमानी साहेब तुम्ही कॉमेडी मारता का नाही हो कॉमेडी मारतो आम्ही मी तुम्हाला मारू शकतो अहो तुम्ही असं विचित्र वागताय थोडं हो. काय काय मला असं होय बरोबर आहे रिलॅक्स आधी बघितलं नाही ना कधी नाही बरोबर आहे. आई शपथ. नाही Relax, तुम्ही तिथे बसा तुम्ही इथे उभं राहिलं म्हणल्यावर आणि कोणी पत्रकारांनी पाहिलं काय राहील है की नाही? हे बा मगाशी आम्हाला एक धाव असं नका करू हे तुम्ही नाही त्यांच्यासाठी ऐका. तुमची जागा इथे. अरे हे काय अरे तुम्ही काय करताय तुम्ही तिकडे बसायचं बसून जेवायचं हा एक मिनिट मगाशी मी तिथे बसलो होतो हा. एकाने कोणीतरी मला बसवून ठेवलं आणि गेला तो गायब झाला माणूस त्यामुळे मी पुन्हा एकदा होय तो मेला आता ह्याच्या नाही अहो खरंच नाही आय एम कम्फर्टेबल अहो नका हे नका न करू कशाला खाली काय आय एम कम्फर्टेबल चला तुम्ही चला अरे नका बसा तुम्ही बसा तिथे बसा जेवायला ना तिथे बसा अरे मग कशाला सांगतो रे बसायला इकडे चला सुरू या, इथे बसा. काउंटर सुरू झालं येस अरे वा तुम्ही असं प्रत्यक्ष रिलॅक्स काय बघ ते असं नका बघू तुम्ही हे काय करता हो हे काय लुक आहे हा तुमचा इतक्या जवळून कधी असा सेलिब्रिटी पाहिला नाही याला ठीक आहे रिलॅक्स जळमट काढ अरे जळमट केस आहे तो अहो केस आहेत मग जळमट काय जळमट केस आहेत माझे ते जळमटात टाईप केस केले तुम्ही काय बोलताय तुम्ही? जवळून कसं दिसतं ते घाणेरड असं नका नाही पण बसा तुम्हाला इथे जेवायला मिळणार होय. तुम्ही काय जेवाल व्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज ते नाहीये लग्न नॉनव्हेज लग्नात नॉनव्हेज मागतो कोणी हो पण असं का सेलिब्रिटी म्हणून काही मागाल काय नाही व्हेज आहे हो, Veg. चालेल, हा चालेल. व्हेज मध्ये काय काय घेणार डोक्यावरची पांढरी भाकरी दिली तरी चालेल मला या कॉमेडी नाही चुकलो नाही आम्ही Just एक- अरे नाही हे करू नका मला सांगा काय काय खाणार नाही सांगा. काही तुम्ही जे काही जेवणात असेल ते- गोड गोड चालणार हो गोड गोड चालणार आहे अरे व्यवस्थित एकदम होय, होय. हा, ए नरेंद्र ए कळतं का नाही तुम्हाला सेलिब्रिटी बसलेत आणि काय झालं आता कोण अरे तुम्हाला काय अक्कल आहेत का नाही आहेत तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी पाहिजे राहायला तुम्हाला मस्त आहे हा घ्या गपचूप हा, ते. त्याने आता सांगितलं होतं तो गायब झाला परत म्हणजे तो अजून माणूस- नाही आला नाही ना, हे तो special आत- ताट तुमचं नाही आता आलं? एक जण आला होता हा. तोही गायब झाला असं काय होतं कळत नाही मग ह्यातलं थोडं जेवता आहे नको ना त्यातलं नको जेवायला गुलाबजाम नको ओ जेवा घेऊन जाईल तुम्ही हा नाही
मग उठा उठा म्हणजे बाई माणूस असं उभ्याने जेवताना बरं दिसत नाही ना. अरे पण तुम्ही तिथे बसला होतात ना, इथे कशाला बसलात आता बाजूला येऊन माझ्या? नाही मी तर बाजारमध्ये तुमच्याकडे कोणी गप्पा मारायला पाहिजे म्हणून अहो आलो. पण मी बोलवलं का तुम्हाला? आणि बाई माणूस उभा आहे तुम्हाला कळत नाही? तुम्ही उठा, तुम्ही जेंट्स आहात ना, तुम्ही उठा. मी जेवतोय ना मग कसा उठणार ना, असं आहे ना, ते बरं दिसत नाही ना. ए बस ग बाई, चिडलास काय? आणि देख, जागा चल. येतच नाही यार, दोनदा तिथे बसवलं, माणूसच येत नाहीये. अजून आलं नाही जेवण? अरे दिसत नाही का तुम्हाला जेवण आलं नाही ते? याचा थोडासा का मग? अरे नको सांगितलं ना. कसं रे बराच वेळ झाला ना म्हणजे. असू दे बरं, मी ऐका आता ना. रांगेत उभा राहतो. नाही बस. नाही काय का- का नाही? बस बस आ, तुमच्या तोंडावर न दिसता भूक लागली बस, आम्ही पोट बघतो. बघा असं पाटीक चिकट थोडा तरी घ्यावा. असू दे, असू दे, चल. नको काय सर राहू दे नको पुढे समीर सर ऐका तुम्ही अरे नाही ना, इथं उभं राहणार मी नाही येणार पुढे. सतत पुढे पुढे करतात, तिथून इथे बसवतात, पुन्हा इथे, पुन्हा ते काय काय चाललंय काय सारखं सारखं? कळतंय या पुढे. अरे नको यार, सांगतोय. अरे असं नका करू यार. एक सेल्फी ये चल चल. नाही नको, नाही मूड मध्ये नाही. सगळे आलो. सर तिथे काउंटर जाय, काय झालं काय? परत पुऱ्या संपल्यात की नाही नाही बसवले निखिलला बसवलं याला तरी सारख्या बघितलं. पुऱ्या कशा हा, संपतात? ए पोरे ए, मंडळी लगेच झालं काउंटर सुरू. रप्पा रप पुऱ्या निघतायत. तिसरी खेप लगेच पुऱ्या हा, संपल्या. इथे आलो की पुऱ्या संपतात. एवढासा घाणा आहे की काय कळत नाही मला त्यांचं. Relax. हो काय सर, रडू नका, हो रडू नका. हो हो मी समीर. हो येस समीर समीर चौक. चौक, समीर चौक. येस समीर चौक. समीर चौक. येस येस. समीर चौक. टच मी टच मी समीर टच मी. समीर Yes. समीर चौक. जस्ट फॅन मुवमेंट. येस येस. सर तुम्ही Yes. तुम्ही लग्नात आलात सर. Yes. सर, तुम्ही जेवणासाठी उभे आहात. हो जेवणासाठी उभा सर इथे का नाही नाही, तुम्ही इथे. नाही रे. तिकडे नाही जायचं, इथेच काय ते बोल. तिथे नाही जायचं, तिथे गेलं की परत तिथे यायला लागतं, परत तिथे जावं लागतं. मी नाही सर येणार. तुम्ही सेलिब्रिटी आमची इज्जत काय राहणार अहो, सर? खरंच सर, नको सर सांगितलं. सर, मी पाया पडतो. अहो नसा हे करू. 2 मिनिटात आता रांग तिकडे पुऱ्या झाला नाही, की सर. अगदी तोंडावर नाही, सर, आहे ना प्लीज मी. पाया पडतो तुमच्या. अहो नका हे करू यार. हे चल चल. ए, जागा तुझी सेल्फी. हॅलो. नाही, तुम्ही बस. बसा इथे. नको बसा, मी त्यांना बसा. बसवतो. तिकडे बसा. तुम्ही बस. तिकडे बसा. तुम्ही ए तुझं काय चलू तिकडे जा. सर उभे आहे तिकडे, तुझं काय चल तिकडे. अरे असं जेवता उठू नये. आणणार हरकत नाही सर. सर तुम्ही आल माहिती नव्हतं तुम्ही लाईन तुम्ही सॉरी. होय, होय. ए नरेंद्र हे बघ उभे आहेत ते, हे पाठव हे पाठवते. अरे ताट रे ताट ताट पाठव. पण ताट बोला ना. हे एवढं कशाला दाखवते तुम्ही? ताट बोला त्यांना. नाही सर सॉरी सर. हे बघा तुम्ही उभे राहा. मी पाया पडतो तुमच्या सर. मी पाया अरे पडतो. अरे अरे काय चाललंय तुमचं? हो काय माणसं आहेत यार ही, खरंच ना. स्वस्त बसू दे ना. सॉरी सॉरी सॉरी. अरे ओळखलं नाही का? अरे समीर चौगले ते ना. ते नाही का? ते नाही का? हे कधी करतो रे? हे कधी करतो मी? हो 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 कधी केलंय? माझ्या नावावर काही खपवतात. ताट द्यावं मला. ते कोण नरेंद्र आहे? ताट. नरेंद्र सांगा ना ताट द्यायला त्याला मग. अहो अण्णा निखिलला बसवलंय ना तिकडे. आज तुम्ही पण ना अण्णा हा थांबा. पण घे. हो, अण्णा वा दादा तेवढ्याच अजून नाही. याचा थोडं खाता बाई. वाजवण्याचं पांचन मारे ना. मला ना खायचं इकडे. सेल्फी वाजव. मारे गायचा सेल्फी क्लिक. मस्त आहे. खावला कुठला? दादा ते सेलिब्रिटी कुठे आहेत? कोण सेलिब्रिटी? आईच्या भावाचा सेलिब्रिटी. अरे मी जायचं सेलिब्रिटी. आणि इकडे अरे वा वा ब्रिलियंट टीमवर्क. आनंद दादासाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या. आनंद दादाच्या येण्यानं आमच्या आनंदात आणखी भर पडली. वा वा थँक्यू सो मच दादूस. येस हा सर रसिक प्रसाद दा.
अफलातून, बहारदार. सगळ्यात आधी प्रचंड टाळ्या गोस्वामींसाठी आणि अर्थातच मोठ्यांसाठी पण. उत्तम संकल्पना आणि अफाट बसवलं होतं हे स्किट. म्हणजे इतके बारकावे होते त्यात की अक्षरशः म्हणजे आमच्या दोघांच्या खुर्च्या पण त्या मांडवातच आहेत की काय असं वाटायला लागलं होतं. इतकं जिवंत केलं ते लग्न, तो समारंभ. आणि लाजवाब, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन फार अप्रतिम. सम्या लाजवाब. म्हणजे जसजशा तुझा संताप वाढत गेला तसतशा तुझ्या रिॲक्शन्स पण इतक्या इंटरेस्टिंग होत गेल्यात. फार मजा आली. बहारदार. आणि जेव्हा इतक्या प्रचंड संख्याबळाचं स्किट असतं तेव्हा त्या स्किटची गरज असते की पहिल्या काही सेकंदात पंच वाजला पाहिजे. आणि ती जबाबदारी अरुण नुसतं जेवतास एवढ्यावरच क्या बात आहे अरुण, फॅन्टास्टिक. मोरे, तुझा आणि रसिकाचा परफॉर्मन्स खरोखर राग यावा असा होता. आणि अंड्या, आय लव्ह यू. बहारदार, बहारदार. म्हणजे इतकी तुफान एनर्जी आणलीस तू आणि तुझं सम्याचं गिव्ह अँड टेक. कमाल यार, वंडरफुल. सई, उत्कृष्ट सांघिक परफॉर्मन्स. फार मजा आली. सगळ्यांनी आपापली कामं चोखपणे बजावलीत आणि आम्हाला इतकी व्हरायटी होती आज. म्हणजे मोनलच्या छोट्याशा रिॲक्शनपासून ते मागे बसले होते त्यांची कुजबूज तुमच्या ॲक्शन्सवरती, ह्याची खूप मजा आली. पण आज मी एक गोष्ट इथे आवर्जून सांगेन की एक बटरफ्लाय इफेक्ट असतो आणि एक वेलदोडा इफेक्ट असतो. वेलदोडा इफेक्ट म्हणजे तुम्ही कितीही मसाले घाला, एक वेलदोडा त्याच्यामध्ये टाकला की ती वेलचीची जी टेस्ट असते ती सगळ्याला ओव्हरपॉवर करते. तसा आज आनंदाचा परफॉर्मन्स होता. फार मजा आली. आणि तुमच्या दोघांचं हे गिव्ह अँड टेक संपूच नाही असं वाटत होतं. जुगलबंदी होती, जुगलबंदी लिटरली. थँक्यू आज आमच्या मंचावर येऊन आम्हाला अधिक आनंद दिलास त्याच्याबद्दल. मजा आली. धमाकेदार परफॉर्मन्स. मंडळी, मेहफिल म्हटलं की गर्दी ही आलीच. या गर्दीमध्ये काही दर्दी असतात तर काही कोण असतात, कोण असतात हे बघण्यासाठी बघूया पुढील प्रहसन जे घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. तिकडे 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 बघ. अरे खाली तिकडे नीट कर. तुम्ही करा. हा नीट करते. तो लोट ठेव, लोट ठेव. हा इकडे 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 इथे ठेव, इथे ठेव. आणि हा कुठे ठेव? दे इकडे 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 दे. अरे काय लवकर लवकर कर. ती गादी टाक ना तिकडे टाक. हा टाकतो ना. हा अगं लवकर ये ग, ते कधी पण येतील बर का. आले आले आले. बनता ताई लवकर ये. कशी दिसते, बरी दिसते का? अरे बाप, भारी दिसते ना तू. तुला कुठली पण साडी नेसली ना तर तू एकदम भारी दिसते गड्या. एकदम खरं बोलले दाजी तुम्ही. माझ्या ताईची जी चॉईस आहे ना ती फक्त साडीपुरतीच मस्त आहे. म्हणजे रे, म्हणजे अरे तू मेवना आहे, नेमन राहा ना. काही नाही बोल नको ना मेवना आहे म्हणून. आता येतील ना ते. सगळं रेडी आहे. वा हा हा. आणि ए हेम्या, वचे वचे करू नको बरं का त्यांच्या समोर. महान गायक आहेत ते. हा, ते आपल्या घरी विनामूल्य कार्यक्रम करायला येतात बरं का. मी काय केलं? मी काय चावतो का लोकांना? शांत राहा, शांत राहा. हे सांग सांग तुझ्या भावाला सांग. हा हा आले वाटतं, आले आले. अरे वा. अरे या 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 ना, या ना, या, या. नमस्कार या, श्याम या, सुंदर या, जी, या, नमस्कार या. नमस्कार या. नमस्कार 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 सर, नमस्कार. नमस्कार भाऊ, नमस्कार. अरे वा. ओ काय करताय? ऐका हो, माझा तबला आहे त्यात. हा? तबला आहे त्यात माझा. काय करताय? तबला आहे? हो अरे मला वाटलं पाहुण्यांची बॅग आहे, मी बेडरूम मध्ये नेत होतो डायरेक्ट. तबला आहे. तबला आहे का? राहू दे तिथे असू दे. ओंकार या ना, बसा ना, बस. या या. अरे वा, बैठकीची पण व्यवस्था केलेली आहे, सोय केलेली आहे. छान छान. हा, बसा वा, बसा. वा, वा. या आमच्या छोट्याशा झोपडीत तुमच्या गैरस्वागत आहे बुवा. नाही 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 मला खरंच सर विश्वासच बसत नाही की म्हणजे माझ्यासारख्या गरीबाच्या घरी तुम्ही कार्यक्रम करायला आले. एवढे मोठे महान गायक, ते पण विनामूल्य. म्हणजे श्यामजी मी पण एक गरीबच होतो की नाही आधी. मी पण झोपडीतनंच आलेलो आहे. हा शेवटी मला जी आज ही प्रसिद्धी मिळालेली आहे, यश मिळालेलं आहे, ते तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळेच तर मिळालेलं आहे. नाही, आणि तुमच्यासारख्या प्रेक्षकांना एक मानवंदना म्हणून मी एका सामान्य प्रेक्षकाच्या दर महिन्याला घरी जातो आणि विनामूल्य कार्यक्रम करतो. एक परतफेड म्हणून ऋण जे आहे तुमचं. क्या बात आहे. धन्य झालो मी, धन्य झालो. ओळख करून देतो. हा. हे माझे मेवणे आहेत.
हेमंत पाटील जळगावचे आहेत ते. नमस्कार. हेम्या त्यांचे आसन आहे ते, त्यांचे आसन आहेत. उठ उठ. सॉरी बरं का. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. सर नमस्कार. या जळगावला. खूप मोठे गायक आहेत ते, थोडस नीट वागावं. जरा उत्साही येतो. अच्छा, हरकत. तुम्ही यावं मग जळगावला. हेम्या बस खाली तू, बस खाली. शांत राह थोडस. चहा आणला. अरे या या या. हो हळूहळू पाडाल सगळं. ह्या ही माझी बायको आहे, भैरवी. भैरवी का? अरे वा 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 वा. रागाचं नाव आहे भैरवी. सगळे सूर कोमल बरं का भैरवी मध्ये. वा वा. हा आमची ओळख करून द्यायची राहिलेली आहे. माझे तबज्जी तबला नवाज निखिलजी बने माझ्या साथीला असतात दरवेळी. अरे बापरे, हे ते का? आत्ता का बया कुठं निघाली पंजाब मेल गचके खात खात खट खट खट. म्हणजे म्हणजे मी चौफुल्याला जातो ना, तिथे सेम यांच्यासारखं जे कॅरेक्टर असतं सेम दिसतंय. हेम्या पाय काढतो पाय. नाच गाण्याची आवड आहे माझ्या भावाला. श्यामसुंदरजी ह्यांच्या समोर आज आपण कार्यक्रम करायचा आहे. ओंकारजी दर्दी रसिक पण आहेत. मग बोलवा त्यांना. आमच्या बिल्डिंग मधलेच आहेत, बाजूलाच आहेत ते. येऊ द्या येऊ द्या. बेटकर मांडवकर ओंकारजी आलेले आहेत. लवकर या. या या या. आलेत ओंकारजी. किती वेळ लावता तुम्ही पण. या बसा बसा बसा. बसा बसा. हे मग तिकडे बसा. या तुम्ही इकडे बसा. बसा बसा. मांडवकर इथं बसा. नमस्कार नमस्कार. ओंकारजी हे आहेत ना आमच्या खालच्या फ्लॅट मध्ये राहतात, बेटकर आहेत. नमस्कार नमस्कार. आदाब. आदाब आदाब. आणि हे मांडवकर. काय भाई? मांडवकर खूप मोठे गायक आहेत ते. नमस्कार भाई. भाई हरकत नाही हरकत नाही. आपण तबलनवाजजी आपण तबला लावून घेऊया. हो. म्हणजे कसं नंतर आपल्याला गाण्याला सुरू करता येईल. दादा दादा घरून लावून नाही आणलात? तुम्ही काय काम करता? कंडक्टर आहे. मग घरातून ओरडत जाता तिकीट तिकीट करत? बस मध्ये जाऊन तिकीट काढता ना? निखिलजी बनेजी निखिलजी त्यांच्या वतीने मी माफी माग. हरकत नाही हरकत नाही. बेटकर, निखिलजी शांत राहा. सबुरीने घ्या. प्रेक्षकांची एक उत्कंठा असते. मला थोडं गरम पाणी. अरे उत्साही. लवंग आणि खडी साखर हवी हेम्या, होती. हेम्या. लवंग आणि खडी साखर खडी हा. हा. ताई दोघेही छान. जरा अतिशहाणा आहे तो. एक सुरू करतो बघू. एक लागतोय का बघूया. मैं तेरी मस्त निगाही का भरम रख लूंगा. मैं तेरी मस्त निगाही का भरम रख लूंगा. होश आया भी तो कह दूंगा कि मुझे होश नहीं. वाह 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 वाह. धन्य झालो. वा वा वा. हे रसिका प्रेक्षक. क्या बात आहे. वा सुंदर सुंदर. मग ठेवून द्या ठेवून. नाही वा 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 मस्त आहे. मला रसिक श्रोते आवडलेले आहेत. 3 आहेत छान आहेत अप्रतिम. म्हणजे मी आता एक काम करतो. आता एक टप्पा गायनापासून सुरुवात करून मी ख्यालावर येतो आणि मग ठुमरी आणि मग तिकडनं भैरवीनी समाप्त करतो मी माझा प्रवास या कार्यक्रमाचा. चालणार आहे तसं तसं चालणार आहे. काय झालं पंडितजी? रफीजींनी सुरुवात करणे रफीजींनी संपवा. रफीजी? हो, टप्पा यांच्या डोक्यावरून जाईल. नाही पण दर्दी रसिक वाटतायत हे. मला असं वाटतंय रफीजी सुद्धा यांना कळतील की नाही शंका येते मला. काय ना गोविंदाची गाणी ऐकणारी गँग वाटते. तुम्ही आहात म्हणून सांगतोय रफीजींपासून सुरुवात करा. बरं 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 हरकत नाही. आपण रफीजींपासून सुरुवात करूया. रफी कोण? महमूद रफी.
महमूद रफी नाही मित्र, महमूद रफी नाही, मोहम्मद रफी आहे ते. हा, रफी साहब वेगळे, महमूद साहब वेगळे असं आहे. मेहमूद कोण? महमूद अली तो बॉक्सर आहे ना, लाफा किंग. नाही 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 नाही, महमूद अली नाही, मोहम्मद अली. लाफा किंग वगैरे असं काही पदवी त्यांना प्राप्त नव्हती. चुकीचं बोलतंय श्यामसुंदरजी. मांडवकर गाण्याचा आस्वाद घ्या ना. हा हा नका ना. हा, आता आपण रफीजींच्या गाण्यापासून सुरुवात करूया. माझं सगळ्यात लाडकं गाणं आहे, आवडीचं गाणं आहे. शकील बदायुनी जी यांनी लिहिलेलं आहे ते गाणं. काय सांगता? म्हणजे वकील असून बी गाणं लिहिलं होतं त्या माणसाने. श्यामजी, कसं मी उत्तर द्यायचं ह्या वाक्याला मला सांगा. शकील असं नाव आहे, शकील जी मुळात, वकील असं नाही. प्लीज, मोठे गीतकार होते ते, असं नका त्यांना म्हणू. हेम्या तुला काही कळलं नाही ना, तरी पण तू तुझं थोबडं बंद ठेव. मी मान डोलवली ना, माझ्या मागे डोलव फक्त. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. प्लीज. चौदवी का चांद हो. चौदवी का चांद म्हणजे? हरकत नाही, विचारू द्या, प्रश्न विचारू द्या. कारण की कसे आपली महफिलच अशी आहे की गाण्याचा अर्थ जर कळला नाही तर गाण्याचा आस्वाद आपल्याला पूर्णपणे घेता येणार नाही. त्यामुळे तुम्ही विचारा, काही हरकत नाही आहे. तुम्हाला जे जे शब्द अडतील त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही विचारा. तेच विचारलं, चौदवी का चांद म्हणजे? हा. वहिनी, ते चौधरीच्या खिडकीतनं दिसतो ना तो चांद. नाही नाही बेटकर, चुकतंय तुमचं. नाही काय? काय कवीची जी आयटम आहे ना ती 14वीत आहे, सिम्बॉलिझम येते. काय बोलताय? 16 वरीच डोक्याचं अहो, गप्प करा त्यांना. हेम्या काय बोलताय तुम्ही? कवीची गर्लफ्रेंड 14वी आयटम? अहो, शकीलजींबद्दल बोलताय तुम्ही, असं काही नाहीये. कोणाची कोण आयटम नाहीये, काही गर्लफ्रेंड वगैरे नाहीये. 14वी का चांद म्हणजे चतुर्दशीचा चंद्र, म्हणजे पौर्णिमेचा जो आदला दिवस असतो तेव्हाचा जो चंद्र असतो तो, म्हणजे असं एक पूर्णत्व होणार आहे चंद्र, असा चंद्र. कवीची कल्पना बघा, कवी काय म्हणतो आहे की प्रेयसीला त्याच्या, की म्हणजे तुम्हाला काय म्हणतो आहे की तू नुकताच पूर्ण होणारा चंद्र आहेस का ग, असं आहे ते. कळलं का? हा, आलेलं आहे लक्षात. हा, पण शकीलनं सोपं लिहिलं असतं तर आम्हाला कळलं असतं ना. म्हणजे एकदम असं एकदम वरच्या वर गेल्यामुळे ते वरनं थोडस. वर्गात होता तुमच्या शकील? नाही. मित्र आहे तुमचा? नाही. मग शकील जी म्हणा तुम्ही त्यांना. सोपं लिहिलं असतं म्हणजे काय, कसं सोपं लिहिलं असतं? काय म्हणता येईल? पौर्णिमेच्या आधीच्या दिवशीच्या चांदो असं लिहिलं असतं का त्यांनी? नाही की नाही? चतुर्दशी का चांदो असं नाही. मीटर मध्येच बसत नाहीये की नाही? मीटरच नाहीये. हा, तर त्यांच्या काहीतरी अडचणी असतील म्हणून त्यांनी तसं लिहिलं असेल. अडचणी नाहीयेत बाळा, मित्रा, अडचणी नाही म्हणत त्याला. ग्रामर असतंय, कवितेची रचना असते, यमक असतं. मोठमोठी गाणी दिली आहेत त्यांनी. प्यार किया तो डरना क्या, कही दीप जले कही दिल मधुमन मेरा, अशी मोठमोठी गाणी दिलेली आहेत. कोणाला दिली? कोणाला दिली नाही, दिली म्हणजे का गाणी केलेली आहेत, लिहिलेली आहेत, रचलेली आहेत. आलंय लक्षात? हो, आलं. हा हा, तर आपण घेऊया. हा. चौदवी का चांद हो या आफताब हो. आफताब म्हणजे? शिवदेसानी. बापाला जाऊन सांगा तुमच्या शिवदेसानी. का म्हणू श्यामसुंदरजी, गुरुदत्तजी, वहिदा रहमानजींना आफताब शिवदेसानी का बरं म्हणतील? आफताब शिवदेसानींचा जन्म तरी झाला होता का तेव्हा? नाही. आफताब म्हणजे काय तर सूर्य म्हणजे आफताब. काय म्हणतोय कवी, त्याच्याकडे लक्ष द्या. दोन विरुद्ध गोष्टी बोलतोय तू. काय बोलतोय बरं, की तू बाबा चंद्र आहेस, नुकताच पूर्ण होणारा चंद्र आहेस, की तू सूर्य आहेस? अच्छा, असं आहे गाणं. समजून घ्या, अर्थ लावा. असं प्रत्येक अर्थाचा शब्द असं सांगता नाही ना, समजून घ्या. काय बरं बाबा असू शकतो? हा, म्हणजे त्यांच्या काहीतरी अडचणी असतील म्हणून त्यांनी तसं लिहिलं असतं. नाहीये त्यांच्या अडचणी, तुम्ही अडचण व्हाल आता मला गाण्यासाठी. असं काही नाहीये, थांबा जरा. उर्दू शब्द आहे आफताब. सूर्य कसं लिहिणार, मराठी शब्द कसं लिहिणार तुम्हाला कळेल म्हणून, की बाबा एक कोणतरी गृहस्थ आहेत त्यांना मराठीच कळतं, मी बाबा मराठीतच लिहितो, असं नाही ना होत. थांबा जरा. निखिलजी. चौदवी का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम
लाजवाब हो, चौदवी का चांद हो. होठों पे खेलती तबस्सुम की बिजलियां. तबस्सुम म्हणजे तबस्सुम म्हणजे अभिनेत्री होत्या खूप मोठ्या, गेल्या त्या आता. फुल केले गुलशन गुलशन, मस्त कार्यक्रम होता त्यांचा. हेम्या तबस्सुम म्हणजे त्या कलाकार तबस्सुमजी नाही. तबस्सुम म्हणजे स्माईल, हा, हा. स्मित हास्य, त्याला म्हणतात तबस्सुम. हा. तबस्सुम. हाँ. होठों पे खेलती है तबस्सुम की बिजलियां, सजदे तुम्हारी राह पे करती है कहकशां. काय कशा म्हणजे यांना येत नाही. काय कशा म्हणजे मला तर कळत नाही तुम्हाला असं हे व्हायला. वहिनी ते चौकशी आहे, चुकून काही कशा झालंय. आईचा घो चौकशा, आईचा घो चौकशा. ओंकारजी माफ करा मला हे मला असं बोलायचं नव्हतं. चौकशा का बरं लिहितील मला सांगा. शकीलजी चौकशा लिहितील. कोण आहेत ते? कोण आहेत? परळ बस स्टॉपवर बसले आहेत का ते चौकशा करायला? नाही की नाही. कहकशा उर्दू शब्द आहे. चौकशा कहकशा म्हणजे काय? आकाशगंगा. आकाशगंगेला तुम्ही चौकशांवर आणलं. काय म्हणतोय तू प्रेयसीला की बाबा तुझ्या समोर सजदे झुकते, आकाशगंगा अख्खी झुकते. चौकशा तुमच्या चौकशा. आईचा घो चौकशा तुमच्या. साहेब नका बोलू असं. साहेब नका बोलू. हेम्या बेटकर गाण्याचा आस्वाद घ्या प्लीज. मला काहीतरी अडचणी असतील ओंकारजी, त्यांच्या म्हणून. काही अडचण गप्पा बसा. कसल्या अडचणी आहेत? कुठल्या अडचणी आहेत? त्या सगळ्या जगातल्या अडचणी शकीलजींना आलेल्या आहेत म्हणून त्यांनी गाण्यात तसं लिहिलेलं आहे. घरी पाणी नव्हतं, गाण्यात आपण तसं लिहूया. काय कशा लिहूया? काय बोलताय तुम्ही? नाही कळलं. सॉरी. नका असं करू. सॉरी सगळ्यांच्या वतीने मी माफी मागतो. ओंकारजी शांत व्हा. नाही तसं नाही आहे. गाण्याचं एक हे आहे की बाबा हा. होठों पे खेलती है तबस्सुम की बिजलियां, सजदे तुम्हारी राह पे करती है कहकशां. दुनियाए हुस्न जिस्म का तुम. नका करू. नाही ती तुम्हाला डिस्टर्ब करते ना म्हणून तिला खुणवते, बाकी काही नाही. असं नका करू. पण मला दिसतंय ना तुम्ही त्या डिस्टर्ब नाही करत आहे, पण मी तुमच्याकडे बघतोय मी डिस्टर्ब होतोय. असं नका करू. नका करू दाजी चावट. थांबा जरा. तुम्ही थांबा. तुम्ही काही बोलू नका. थांबा. दुनियाए हुस्नो जिस्म का तुम ही शबाब हो, चौदवी का चांद हो. चौदवी का चांद म्हणजे अहो सांगितलं ना मग अशी. विसरले मी. असं सतत तुम्ही विसरत राहिलात तर कसं गाणं पूर्ण होणार आहे मला सांगा. असं नाही गाणं पूर्ण होणार नाही. भैरवी नाव आहे तुमचं. नावाला तरी जगा. निखिलजी हे काय चाललंय मला मी बोललो होतो गोविंदाची गाणी ऐकणारी गँग आहे. तुम्ही भरलं म्हणजे तुम्हाला सांगतो सोपं गाणं घ्यायला होतं. किसी डिस्को में जाए. किसी डिस्को में जाए घेऊया. डिस्को म्हणजे नाही डिस्को लाजवाब. चौधरी के चांद से भी खूबसूरत परफॉर्मन्स. मस्त. बघा हा सरस काय म्हणतात. प्रसाद दा. माझ्या काही अडचणी आहेत पण तरी मी कॉमेंट देतो. ला जवाब. फार मजा आली. फारच मजा आली. वनिता बहारदार. श्याम्या मस्त. म्हणजे इतक्या निर्बुद्धपणे तू प्रश्न विचारत होतीस ना की इतकी मजा येत होती की क्या बात आहे. वा वा वा. आणि त्याचा पुढचा प्रश्न कुठल्या शब्दावर पुढचा अशी उत्कंठा वाढायला लागली. दॅट इज बिकॉज ऑफ यू वनिता. फॅन्टॅस्टिक. मजा आली. श्रमेश कमाल. बने कमाल. म्हणजे ज्या
तडफदार वृत्तीने तू तबला डग्गा भरलास. वा वा वा. मंदार, काय भाई, ह्याच्या पलीकडे तुला काहीही नव्हतं, पण तेही लक्षात राहिलं मित्रा. वा वा. म्हणजे एक मोठा कलाकार आलाय, त्याला काय बाई असं कसं कोणी म्हणू अशक्य आहे. हे मॅ मस्त. ओमकार, अप्रतिम अप्रतिम. यांच्या सगळ्या चाहटळपणासोबत तुझं गाणंही पूर्ण व्हावं असं सातत्याने आम्हाला वाटत होतं. इतकं गोड गात होतास, इतकं गोड गात होतास. बहारदार, मजा आली, फारच मजा आली. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स, खूप मजा आली. बने व्हॉट ॲटिट्यूड मॅन. आहा, केला, मजा आली. आज ॲटिट्यूडनेच तू परफॉर्मन्स जिंकलास असं मला वाटतंय. आज दिन बना आहे. मला आज राऊत तुला येऊन मिठी मारायचे, कारण ज्या लोकांना गायला येतं त्यांच्याबद्दल मला एक पॉझिटिव्ह जेलसी असते, जी मला तुझ्याबद्दल आहे. कारण मला असं वाटतं की डायरेक्ट कनेक्ट असतो त्यांचा वरती. तर तुझा डायरेक्ट कनेक्ट आहे आणि माझी तुला रिक्वेस्ट आहे की एक्सप्लोअर सिंगिंग मोर. मला असं वाटतं की तू हे केलं पाहिजेस आणि तू ते उत्तम करशील, आणि त्या शुभेच्छा द्यायसाठी मी येते. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. उद्याच्या भागात देखील अलीबाबा आणि 40शीतले चोर या सिनेमाची टीम आपल्यासोबत असणार आहे, तेव्हा बघायला विसरू नका. उद्याचा भाग रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.